आरोग्य संगीत, म्युझिक थेरपी यामध्ये आज आपण अनाहत चक्र, हार्ट चक्र याचा अभ्यास करणार आहोत. अनाहत चक्र मेरुदंडावर हृदयस्थानी असून पुढे व मागे या चक्राचे मुख असते. हे चक्र आभामंडलातील ऊर्जेवर प्रक्रिया करून वायू तत्व शरीरास पुरवते. वायू हा निसर्गातील हालचालींचे प्रतीक आहे. आपल्या शरीरातील कोणतीही हालचाल वायूमुळे घडते. वायू जेव्हा नाड्यामधून मुक्त प्रवाहित होतो तेव्हा स्नायू, मज्जातंतू, पेशी, अवयव आणि शरीरातील सर्व भागांना पोषण, चैतन्य, चालना आणि सर्वसमावेशक आरोग्य प्रदान करतो. अनाहत चक्राला शक्ती केंद्रही संबोधले जाते. ज्याचे अनाहत चक्र सक्षम असते ती व्यक्ती स्वार्थ आणि परमार्थाचा समतोल राखू शकते. अनाहत चक्र हे शरीरातील भावचक्र असून याचा रंग हिरवा आहे. गतिशीलता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. प्रत्येक तत्वाचा एकमेकाशी समन्वय वायूमुळे प्रस्थापित होतो. प्राण ही जीवनशक्ती वायूपासून मिळते. शरीरात पंचप्राण असतात. प्राण हा ऊर्जेचा प्रवाह छातीच्या भागात, अपान या नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात, समान हा हृदयापासून नाभीपर्यंतच्या प्रदेशामध्ये आणि उदान हा मानेपासून डोक्यापर्यंतच्या भागात, तर व्यान हा संपूर्ण शरीरभर सर्व प्राणांशी समन्वय साधतो आणि त्यांना शक्ती प्रदान करतो. या व्यतिरिक्त ढेकर आणि उचकी, डोळ्यांची उघडझाप, तहान, भूक, खोकला, शिंक, जांभई आणि झोप, चलनवलन, आकुंचन प्रसरण वायूमुळे घडते. अनाहत चक्र कमकुवत झाल्यास शरीराला वायुतत्व कमी पडू लागते, ज्यामुळे अकार्यक्षम हृदय, कमकुवत फुफ्फुसे, शारीरिक व मानसिक थकवा, मरगळ इत्यादी समस्या उद्भवतात. अनाहत चक्र अतिसक्रिय झाल्यास वातविकार, हृदयाची अतिसक्रियता, फुफ्फुसांचे विकार, स्वार्थी स्वभाव, काल्पनिक भीती अशा व्याधी उद्भवू शकतात. वायुतत्व मिळवण्यासाठी शेंगभाज्या, हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रुट्स, करकरीत फळे उदाहरणार्थ सफरचंद आहारात असावीत. उष्ट्रासन, अनाहतासन या आसनामुळे अनाहत चक्र संतुलित होण्यास मदत होते. अनाहत चक्राच्या कार्यकारिणीमधील दोष उद्भवल्यास हृदयविकाराचा झटका, धडधडणे, हृदयाचे अनियमित ठोके, हृदयामध्ये भोक असणे, हृदयाचा आकार वाढणे, छातीत वेदना, जुनाट खोकला, दमा, न्यूमोनिया, एम्फासिमा, श्वास कमी पडणे, क्षयरोग, फुफ्फुसांचे विकार, संसर्गजन्य विकार इत्यादी शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. तसेच स्वार्थी व निर्दयी स्वभाव, स्वयंकेंद्रित एकलकोंडा स्वभाव, लोभी वृत्ती, काल्पनिक भीती, आभास होणे, अकारण दुःख करणे अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात. अनाहत चक्रातील दोष सुधारण्यासाठी आरोग्य संगीतामध्ये म्हणजे मध्यमवादी असणारे राग ऐकावेत. उदाहरणार्थ आनंद भैरव, भीमपलास, अहिर भैरव, केदार, बागेश्री, मालकंस, चंद्रकंस, पटदीप, परमेश्वरी, ललत, चारुकेशी, रागेश्री, भटियार, बहार, जोगिया, जोगकंस, गोरख कल्याण, अभोगी कानडा, हेमंत, दुर्गा, सिंधू भैरवी, नट भैरव, भिन्न षड्ज, बैरागी, बसंत मुखारी, सूर मल्हार, मिया मल्हार, सुहा, कंशी कानडा, जोग, गौड मल्हार, चांदणी केदार, दुर्गा, नायकी कानडा इत्यादी रागांचे छोटा ख्याल व बडा ख्याल आपण ऐकल्यास अनाहत चक्रातील दोष सुधारले जातात. धन्यवाद. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण विशुद्ध चक्रांचा अभ्यास करणार आहोत.